नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्र हवामान खाते या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आहे 1 ऑगस्ट। आपण आज बघणार आहोत कोणत्या ठिकाणी पाऊस जोरदार होणार आहे, तर कोणत्या ठिकाणी वातावरण फक्त ढगाळ असणार आहे, तर कोणत्या ठिकाणी सूर्यदर्शन होणार आहे। पण त्या अगोदर चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा, व्हिडिओ नक्कीच शेअर करा। चला तर आपण व्हिडिओला सुरुवात करूया। आपण बघतो की नाशिक विभागात नाशिक, त्र्यंबक, इगतपुरी या ठिकाणी वातावरण ढगाळ असणार आहे, तर त्र्यंबक या ठिकाणी इगतपुरी या ठिकाणी वातावरण ढगाळ असल्यामुळे थोडासा पाऊस होण्याची दाट शक्यता त्या ठिकाणी दिसत आहे। त्याचबरोबर राजूर, सिन्नर, निफाड, येवला, कोपरगाव या ठिकाणीसुद्धा वातावरण हे ढगाळ असणार आहे। मनमाड, वैजापूर, तेलवड तसेच मालेगाव, सटाणा या ठिकाणीसुद्धा वातावरण हे ढगाळ असणार आहे, तर काही ठिकाणी कोरडं वातावरण आपल्याला दिसण्याची दाट शक्यता आहे। सापुतारा, वणी या ठिकाणीसुद्धा वातावरण हे ढगाळ असणार आहे। तसेच चाळीसगाव, कन्नड, तेलवड, पाचोरा, एरंडल, पारोळा, धुळे, अंमळनेर, जळगाव या ठिकाणीसुद्धा सकाळचं वातावरण हे ढगाळ असणार आहे। तसेच आपण मुंबई साईड जर बघितली तर पालघर, डहाणू, वाडा, कल्याण, डोंबिवली, खोपोली, गोरेगाव, चिपळूण, रत्नागिरी, राजापूर या ठिकाणी सकाळचं वातावरण ढगाळ असणार आहे, तर काही ठिकाणी आपल्याला हलक्या स्वरूपाचा पाऊससुद्धा त्या ठिकाणी पडताना दिसणार आहे। त्याचबरोबर आपल्याला त्या ठिकाणी वारेसुद्धा वाहताना त्या ठिकाणी दिसणार आहे। सातारा, कराड, विटा, वडोज, कोल्हापूर, सांगली, निपाणी या ठिकाणीसुद्धा वातावरण हे ढगाळ असणार आहे, तर काही ठिकाणी आपल्याला आज सूर्यदर्शन होण्याची दाट शक्यता दिसत आहे। जत, विजयपूर, इंडी, अफलाजापूर, कलबुर्गी, सोलापूर, पंढरपूर तसेच इंदापूर, बारामती, जेजुरी, बार्शी या ठिकाणीसुद्धा वातावरण हे सकाळचं ढगाळ असणार आहे, तर काही ठिकाणी आपल्याला सूर्यदर्शनसुद्धा होण्याची दाट शक्यता आज आहे। त्याचबरोबर बार्शी, तुळजापूर, उस्मानाबाद, वैराग तसेच लातूर, उमरगा, कलाम या ठिकाणीसुद्धा सकाळचं वातावरण हे ढगाळ असणार आहे। त्याचबरोबर काईज, मद्रापूर, परळी, बीड तसेच माजलगाव, परभणी, नांदेड, जिंतूर, हिंगोली या ठिकाणी वातावरण हे ढगाळ असणार आहे, तर काही ठिकाणी आपल्याला कोरडे वातावरण दिसण्याची दाट शक्यता आपल्या सकाळी सुमारास आहे। तर काही ठिकाणी आपल्याला सूर्यदर्शनसुद्धा होण्याची दाट शक्यता दिसत आहे। वाशिम, पुसद, कर्जत, यवतमाळ, अकोला, अमरावती, अरवी, वर्धा, अकोट, अचलापूर या ठिकाणीसुद्धा सकाळचं वातावरण हे कोरडे राहण्याची दाट शक्यता आपल्याला दिसत आहे मित्रांनो। त्याचबरोबर तुम्ही जर बघितलं तर निजामाबाद, दिलगोर, उदगीर, अहमदापूर, लातूर या ठिकाणीसुद्धा वातावरण हे ढगाळ असणार आहे। तुम्ही जर 1च्या सुमारास बघितलं तर वातावरणामध्ये कोणता चेंजेस बीड, जामखेड, करमाळा, बार्शी, तुळजापूर, पेठ, लातूर, उदगीर, अहमदापूर, परळी या ठिकाणी मात्र वातावरण हे ढगाळ असणार आहे, तर काही ठिकाणी आपल्याला जोरदार वारेसुद्धा वाहताना दिसणार आहे। संभाजीनगर, जालना, पैठण, बगूर तसेच गंगापूर, श्रीरामपूर, घोडेगाव, गेवराई, बीड, अंबड, जालना, परतूर या ठिकाणीसुद्धा सकाळचं वातावरण हे ढगाळ असणार आहे, तर काही ठिकाणी आपल्याला हलक्या स्वरूपाचा पाऊससुद्धा पडताना दिसणार आहे। त्याचबरोबर हलके वारेसुद्धा त्या ठिकाणी वाहताना दिसणार आहे। मनमाड, तेलवड, कन्नड, सिल्लोड, मोहोळा, चिखली, अजंठा, बुलढाणा, चाळीसगाव, मालेगाव या ठिकाणीसुद्धा वातावरण दुपारचं हे ढगाळ असणार आहे। पाऊस मात्र कोणत्याही ठिकाणी आपल्याला अजून तरी दिसत नाही आहे। त्याचबरोबर नांदेड, वाघाला, उमरखेड, परभणी, निर्मल, विजयपूर, निजामाबाद या ठिकाणीसुद्धा वातावरण हे ढगाळ असणार आहे, तर काही ठिकाणी आपल्याला हलक्या स्वरूपाचा पाऊससुद्धा पडताना दिसणार आहे। नाशिक विभागात जर बघितलं तर नाशिक, त्र्यंबक, राजूर, जुन्नर, मंचर, खोपोली या ठिकाणी मात्र हलक्या स्वरूपाचा तर काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याचा दाट अंदाज आपल्याला दुपार सुमारास येत आहे। त्याचबरोबर मुंबई साईड बघितले तर आपण डहाणू, पालघर, वाडा त्याचबरोबर कल्याण, डोंबिवली, मुंबई, खोपोली, गोरेगाव, चिपळूण, रत्नागिरी, राजापूर या ठिकाणीसुद्धा वातावरण हे आपलं पावसाचं आहे, तर त्या ठिकाणी आपल्याला हलक्या स्वरूपाचा तर काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊससुद्धा पडताना दिसणार आहे। सातारा, कराड, वडोज, विटा, कोल्हापूर, सांगली, निपाणी या ठिकाणीसुद्धा वातावरण हे दुपारच्या सुमारास ढगाळ असणार आहे, तर काही ठिकाणी आपल्याला हलक्या स्वरूपाचा पाऊससुद्धा पडताना दिसणार आहे मित्रांनो। आपण संध्याकाळी 7चा जर विचार केला तर तुम्ही बघू शकता की फक्त कोकण किनारपट्टी गोरेगाव, चिपळूण, राजापूर, रत्नागिरी, सावंतवाडी या ठिकाणी मात्र संध्याकाळच्या सुमारास वातावरण हे ढगाळ असणार आहे, तर काही ठिकाणी आपल्याला हलक्या स्वरूपाचा पाऊससुद्धा पडताना दिसणार आहे। तर तुम्ही बघू शकता पंढरपूर, सोलापूर, तुळजापूर, बार्शी, करमाळा, इंदापूर, दौंड, जामखेड, काळीज, परळी, अहमदापूर, उदगीर, माजगाव, अहिल्यानगर या ठिकाणी मात्र हवामान हे पूर्णतः कोरडे राहणार आहे। संभाजीनगर, जालना, पैठण, वैजापूर, श्रीरामपूर, गंगापूर, जिंतूर, परभणी, हिंगोली, लोणार या ठिकाणीसुद्धा वातावरण हे पूर्णतः कोरडे राहण्याची दाट शक्यता आपल्याला या ठिकाणी येत आहे। त्याचबरोबर धुळे, मालेगाव, परोळा, जळगाव, बऱ्हाणपूर, शिरपूर, नंदुरबार, नवापूर, साक्री या ठिकाणीसुद्धा वातावरण हे पूर्णतः कोरडे राहण्याची दाट शक्यता आपल्याला या ठिकाणी येत आहे।
त्याचबरोबर अहवा, वलसाड, सेल्वास, डहाणू, पालघर, वाडा, इगतपुरी, नाशिक या ठिकाणी सुद्धा संध्याकाळचं वातावरण हे ढगाळ असणार आहे. तर काही ठिकाणी आपल्याला हलका स्वरूपाचा पाऊस सुद्धा पडताना दिसणार आहे. पण जर रात्री 12 सुमारास बघितलं तर आपल्याला फारसा मोठा फरक दिसत नाही. या ठिकाणी सुरत, वलसाड, पालघर, मुंबई तसेच दापोली, रत्नागिरी, राजापूर या ठिकाणी सुद्धा वातावरण हे रात्रीचं ढगाळ असणार आहे. सांगली, गोगाव, हुबळी, बागलकोट, विजयपूर, अकलूज या ठिकाणी सुद्धा वातावरण ढगाळ असणार आहे आणि त्याचबरोबर वारेसुद्धा त्या ठिकाणी वाहण्याची दाट शक्यता आहे मित्रांनो. त्याचबरोबर आपण जळगाव, अकोला, अमरावती, नागपूर, आदिलाबाद, चंद्रपूर, पुसद, लोणार, संभाजीनगर, मालेगाव, नंदुरबार, बडवानी या ठिकाणी मात्र वातावरण संध्याकाळचं सुद्धा कोरडे राहण्याची दाट शक्यता आहे मित्रांनो. तर ही झाली दिवसभराची अपडेट मित्रांनो. उद्या परत आपण एकदा एक अपडेट घेऊन येणार आहोत. पण त्या अगोदर चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा, कमेंट करा, व्हिडिओ आवडल्यास नक्की शेअर करा. धन्यवाद. भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये.